सर बोला ना. हा मॅडम, झेडपीच्या जागेसंदर्भात बोलायचं होतं. आम्ही काल अहमदनगर झेडपी संस्थेत गेलो होतो. ओके. हा, तर त्या ठिकाणी आम्हाला असं सांगण्यात आलं की जो 5 सप्टेंबरचा जो GR आलेला आहे 0 ते 20 पटसंख्येच्या शाळेंचा कंत्राटी शिक्षक नेमणूक करावी त्या संदर्भात, तर त्याच्यामुळं जास्तीत जास्त जे शिक्षक आहेत ते अतिरिक्त होऊ राहिले. त्याच्यामुळं येणाऱ्या ज्या दुसऱ्या टप्प्यातील जागेसाठी तर त्यासाठी तुम्हाला भरती करण्यासाठी जागा उपलब्ध होऊ नाही राहिल्यात आणि तेच लोक अतिरिक्त झालेत. त्याच्यामुळं ही जी भरती आहे ह्या भरतीत आम्हाला झेडपीच्या 1 ते 5 जागाच देता येऊ शकत नाहीत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. म्हणजे सर तुम्ही काल शिक्षणाधिकाऱ्यांना भेटला की शाळेमध्ये जाऊन भेटला? प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना भेटलो आम्ही काल. अहमदनगरच्या? हा. म्हणजे त्यांचं असं स्पष्ट मत आहे की थोडक्यात मध्ये आम्ही जागा देऊ शकत नाहीत की आमच्याकडे जागा नाहीत दुसऱ्या टप्प्यासाठी जागा नाहीत त्यांच्याकडे, असा विषय आहे. कारण अतिरिक्त झाले का त्यांच्याकडे? हा, अतिरिक्त झालेला आहे. ते जो 5 सप्टेंबरचा जो GR आलेला आहे 0 ते 20 संख्या असलेल्या शाळांवर कंत्राटी नेमणूक करायची त्यासाठी शिक्षक भरतीचा. ओके ओके. म्हणजे सर याचा अर्थ म्हणजे झेडपीकडे उद्याच्याला जागा येतील की न येतील आपण नाही सांगू शकत, म्हणजे थोडक्यात नाही. हा, सांगू शकत नाही, अजिबातच नाही. कारण त्यांना समायोजन करण्याचा प्रश्न त्यांच्या पुढे पडलेला आहे. सर ऐका ना, पण तुम्ही सांगायचं होतं ना की पहिल्यांदा सर आता सेकंड फेज सुरू झाली वगैरे सगळं हे तुम्ही मुद्दा त्यांना मांडायला पाहिजे होता ना पहिल्यांदा. आम्ही मांडला ना, सगळा मुद्दा मांडला ना आम्ही. सेकंड फेज सुरू झाली त्यासाठी 10% ज्या जागा आहेत त्या तुम्ही पोर्टलवर अपलोड कराव्यात. जास्तीत जास्त जागा धारकांना न्याय मिळावा असं आम्ही त्यांना स्वतः सांगितलं. पण तेच आम्हाला म्हणले की हे जे अतिरिक्त झालेले शिक्षक आहेत त्यांचं समायोजन कसं करायचं हाच प्रश्न आमच्या पुढे मोठा पडलेला आहे. त्याच्यामुळे जागाच शिल्लक नाहीये. माय गुडनेस, म्हणजे आता हा खूप मोठा धक्का आहे. येणाऱ्या काळामध्ये जरी आपण दुसऱ्या टप्प्याची कार्यवाही सुरू झाली म्हणजे खुश असलो की जागा येतील, सुरू होईल. जे कमी मार्क्सवाले आहेत त्यांना वाटतं आम्ही लागेल किंवा बॉर्डर लाईन वरती त्यांना तर 100% गॅरंटी आहे, पण जर जागाच नाहीत आल्या तर खूप अवघड होणार आहे हे सगळं. हो, तोच प्रश्न झालाय. आणि आम्ही काल सगळे अभियोगधारक याच गोष्टीचा विचार करत होतो की जर जागाच नाही आल्या तर मग ह्या भरती घेऊन का उपयोगी. नुसतं सेकंड फेज म्हणायचं, सेकंड फेज, पण सेकंड फेजला जागा तर दिल्या पाहिजे ना. आणि जागा त्यांच्याकडे उपलब्ध पाहिजेत. आता या झेडपीची नाही, अशी बऱ्याच झेडपींची अवस्था अशीच झालेली. आमच्या बऱ्याच अभियोगधारकांचे आम्हाला कॉल आले होते, ते पण आम्हाला तेच म्हणून राहिले. बापरे, म्हणजे याचा अर्थ प्रत्येक झेडपी मध्ये जेव्हा आता आपण सेकंड फेजचे जागा देण्यात याव्यात पवित्र पोर्टलला लवकरात लवकर प्रोसेस कम्प्लीट करून पोर्टलला टॅब उपलब्ध करायला की जागा देण्यात याव्या यासाठी जेव्हा फॉलोअप घेते तेव्हा सगळीकडून असंच तुमच्या लक्षात येते की कंत्राटी शिक्षक भरतीमुळे ऑलरेडी त्यांच्याकडे एक्सेस शिक्षक झालेले आहेत, त्यांचं समायोजन करणं हा त्यांच्याकडे खूप मोठा प्रश्न आहे. पण सर अजून त्याच्यामध्ये एक पुढची गोष्ट अशी आहे की 1 ते 4 किंवा 6 ते 8 किंवा 9 ते 12 आता जो काही कालच मी याच्यावरती कंत्राटी शिक्षक भरतीवरती जो 5 सप्टेंबरचा GR आहे ना त्याचं विश्लेषण केलं व्हिडिओमध्ये. तर त्याच्यामध्ये असं होतं की म्हणजे त्यांना म्हणजे ते असं 6 महिन्यावरती असं काही ठेवत नाही, त्यांना ते कंटिन्यू करणार आहेत. फॉर सेवानिवृत्त शिक्षकांना ते 70 वर्ष त्यांची वाईच होईपर्यंत त्यांना कंटिन्यू करणार, म्हणजे त्यांचं रिन्युअल होणार आहे. आणि ह्या अभियोगताधारक आहे त्यांना एका वर्षाचं ते टर्मिनेशन देणार आहेत. म्हणजे थोडक्यात त्या जर जागा कंत्राटी पद्धतीवरती भरल्या गेल्या की तो विषय संपलाच, पोर्टलचा विषय संपला तो. आणि याच शिक्षक भरतीत नाही, दुसऱ्या फेज मध्येच नाही तर येणाऱ्या पुढच्या कोणत्याच भरतीत जागा येणार नाहीत मॅडम, असा विषय आहे. बापरे. हा, सगळ्यात मोठा आकडा सांगितलेला आम्हाला त्यांनी, जवळजवळ 750च्या आसपास. त्याच्यामुळं एका झेडपी मध्ये एवढा सांगितला, म्हणजे त्यांना ह्या जागा द्यायच्या आहेत. हा, म्हणजे ह्या जागा एवढे शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त झालेले. बापरे, असं त्यांचं म्हणणं आलं. आणि मग ते अतिरिक्त झालेलं त्यांना इथंच समायोजन करणं, मग कशाला सर सेकंड फेजचं उगी आपलं नाटक सुरू केलं. सेकंड फेजचा काय उपयोग होणार? काठावरचे जे मुलं आहेत त्यांना कधी न्याय भेटणार? परंतु बाकीचे दुसरे आहेत त्यांना तर कधी भेटणार? बरं ठीक आहे, आपण सेकंड टेट वरती हा विचार केला, पण थर्ड टेटला पण हीच कंडिशन असणार आहे. म्हणजे कंडिशन येणार आहे. जोपर्यंत तो शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत संस्थेत किंवा झेडपी मध्ये जागाच शिल्लक नाहीये, असा विषय आहे. एक्झॅक्टली सर, तुमचा हा कॉल रेकॉर्डिंग होतोय त्याच्यामुळे सगळे आपण बांधवांना हेच सांगितलं पाहिजे की आपण जास्तीत जास्त जागा कशा येतील, नाहीतर मग हीच भरती काय पुढे कोणती किती भरती आल्या तरी भरतीला जागा शिल्लक राहणार नाहीत,
असा विषय आहे. तुम्ही अहमदनगर झेडपी मध्ये गेला होतात बरोबर, आणि तिकडचे शिक्षण म्हणजे अधिकारी असे म्हणत होते, याचा अर्थ बाकीकडे पण असाच प्रश्न असू शकतो. हो, सेम प्रश्न आहे. बरेच आता झेडपींना बरेच मुलं गेलेले आहेत ना बाकीकडे पण, त्यांचंही तेच म्हणणं आहे, असा विषय आहे. हो सर, आपण ते निवेदन देतच आहेत की झेडपीसाठी निवेदनाचं चालूच आहे ना. मग आम्ही, मला असं समजलं होतं 1 ते 5 साठी जवळपास 3,500 जागा फक्त 1 ते 5 साठी येणार होत्या. 10% मधली जी काही कपात होती, परंतु आता ही तर शॉकिंग न्यूज आहे सर. ही होऊ शकत नाही असं, कारण जर जागाच नाही शिल्लक तर देणार काय ते, असा विषय आहे ना. तरी आम्ही त्यांना मागणी केली होती की ज्या सुरुवातीला 80% पद भरतीची घोषणा केली होती त्यातल्या 10% रिक्त ठेवल्या होत्या. हो बरोबर. तर त्या 10% जागा द्या म्हटलं आम्ही त्यांना. बाकीचा काही विषय नाही म्हटलं, 10% आमच्या हक्काच्या आम्हाला जागा द्या. पण त्यांचं म्हणणं असं आलं की ऑलरेडी शिक्षक एक्सेस होऊ राहिलेत, मग आम्ही तुम्हाला जागा कुठून देणार उपलब्ध करून. एक्झॅक्टली, खूपच अवघड आहे. आणि सर आता सध्या आंदोलन होतच आहे कंत्राटी शिक्षक भरतीचा GR, त्याचबरोबर नवीन आलेले संच मान्यतेचे रूल हे लागू करू नका सध्यासाठी, आणि त्याला सगळ्यांनी सपोर्ट करायला हवा. कोणत्याही शिक्षकांचं असलं, संघटनेचं असलं तरी सुद्धा तो आपल्याशी कुठं ना कुठं तर निगडीत आहे, डायरेक्टली इनडायरेक्टली. म्हणजे तो सेकंड टेटमध्ये जरी आता सेकंड फेजची वाट पाहणारा अभियोग्यताधारक असू दे किंवा थर्ड टेटची वाट पाहणारा अभियोग्यताधारक असू दे, नाहीतर भरती थोडक्यात संपलीच. त्यांनी हळूहळू अशा प्रकारे झेडपी म्हणजे कसं, त्यांनी सेकंड फेजचं त्यांनी आपल्याला जाहिरात दिवस सांगितलं किंवा त्याची प्रोसेस करतो आम्ही सुरुवात, पण एका बाजूने आपल्याला ह्या गोष्टीमध्ये पण अडकवले की जागाच तयार नाही होऊ राहिल्या, असा विषय आहे. येस सर, धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल, आणि तुम्ही मनापासून काम करता हे दिसते आणि तळमळ दिसते. सो त्याच्यावरती विचार व्हायला हवा, आणि मला असं वाटतं इथून पुढे आपण हा लढा उभारलाच पाहिजे की लवकरात लवकर हा सेकंड टप्पा आहे तो, म्हणजे आता त्याच्यावरती जागा जाहिरात येतील, आचारसंहितेच्या अगोदर येतील, नंतर येतील, हा विषय राहिला नाही, परंतु जाहिरात यायला जागा असतील का, हा एक जागाच पाहिजे. हो, त्याच्यामुळे तो शासन निर्णय रद्द व्हायला पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. तरच ह्या गोष्टी होऊ शकतात. जर का तो शासन निर्णय राबवला गेला तर मग जाहिराती येणार शक्यच नाही. बापरे, कसं सरकार आहे ना, ह्या हाताने देते आणि ह्या हाताने घेते नुसतं. तसंच झालं, एका हाताने दिलंय त्यांनी आपल्याला 10% देऊ प्रोसेसला लावलंय, आणि एका हाताने जागा शिल्लक नाहीये, असा विषय झालाय. एका हाताने घेतलंय असंच म्हणावं लागेल आता. चालेल, त्यासाठी आपल्याला काहीतरी नियोजन करावं लागेल. नक्की सर, आपण याच्यावरती विचार करू. परंतु सध्या ऑलरेडी संघटना पण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी याचा निषेध करतच आहेत, त्यांच्यामध्ये सहभागी होते की आपल्याला स्वतःला काय करता येते याची आपण दिशा नक्की ठरवू, नाहीतर मग हे विसरून गेलेलंच बरं की थर्ड टेट आणि सेकंड फेज. नाही, थर्ड टेटचा तर विषयच नाही मॅडम. थर्ड टेट जागा तर असेल तरच होईल ना, थर्ड टेटचा विषयच नाही राहत. चालेल सर, नक्की. थँक्यू सो मच सर. थँक्यू मॅडम. ओके. मित्रांनो, आपण पाहतो की हे अभियोग्यताधारक जवळपास 10 ते 12 अभियोग्यताधारक जेव्हा अहमदनगर शिक्षणाधिकारी यांना भेटलेले आहे तेव्हा त्यांनी हे धगधगीत वास्तव सांगितलेलं आहे, आणि त्यांनी हे स्वतः कबूल केलेलं आहे. हे फक्त एका जिल्ह्याचा प्रश्न नाहीये, हा महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांचा प्रश्न आहे. कारण 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या ज्या शाळा बंद होत आहे 5 सप्टेंबरच्या GR नुसार, तो GR कंत्राटी शिक्षक भरतीचा काळा GR रद्द होणं फार गरजेचं आहे. तो जर रद्द झाला नाही तर दुसरा टप्पा तर काय सध्या आता प्रोसेसमध्ये आहे तो नॉमिनल म्हणून होईल, आणि थर्ड टेट तर विसरूनच जा, किंवा इथून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये भरती कधी होते आणि कशी होते याचं काही सांगू शकत नाहीये. सो याचा आपण सर्वांनी जास्तीत जास्त निषेध करणं गरजेचं आहे. यासाठी येणाऱ्या काळामधून सोशल मीडियाच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून जर आवाज उठवला तरच आपण येणाऱ्या काळामधील शिक्षकांचं भवितव्य, सध्याच्या शिक्षकांचं भवितव्य वाचवू शकतो. धन्यवाद. टेलिग्राम चॅनल जॉईन करा.